पडायला लागलेले आहेत. रस्ते तर काही नवीन तयार करता येणार नाही. आता आहे त्याच रस्त्यावर आपल्याला भागावं लागेल. आपले भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, प्राऱ्याला येणारे त्यांनाही थोडी अडचण यायला लागली साधनांची. पोलीस प्रशासनाला हे सूचना दिल्या देण्यात येत आहेत की आपण टाळकऱ्यांच्या साधन सोयीचा त्यांना इथं भजनाला यायचं असतं आणि म्हणून टाळकऱ्यांचा पास ज्याच्याकडे आहे त्यांनी, कारण त्यांना तिथे येऊन भजन करायचं आहे, 3 तास उभं राहायचं आहे, मग त्यांच्याकरता साधनं त्यांची आपण सोयीत जावी. या ठिकाणी माननीय सुजयदादा विखे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. काल माननीय मंत्री महोदय विखे साहेब, माननीय राधाकृष्ण विखे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री माननीय विखे साहेब काल उपस्थित होते. आज सुजयदादा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सुजयदादांना मी धन्यवाद देईल, कारण 2016च्या तांदूळनेरच्या सप्ताहामध्ये दादा सारखे रात्रंदिवस पळत होते, उभे होते रात्रंदिवस, आणि स्टेजवर सुद्धा कधी आले नाही. फक्त सेवा, काम म्हणजे काम, अशा प्रकारची सेवा त्यांनी केली. सप्ताहाचा अनुभवही त्यांचा चांगला आहे. आणि 2014 मध्ये त्यांनी आपली भागवत कथा केली होती, फार भव्य सुंदर अशा प्रकारे महाबळेश्वरला खूप सुंदर नियोजन केलं होतं. त्याबद्दलही सुजयदादांना धन्यवाद. आमचे कृष्णा पटेल डोंगावकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्हा परिषद सदस्य आणि गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संभाजीनगर. म्हणजे वाल्मिक शिरसाट तेही जिल्हा परिषद सदस्य आहेत संभाजीनगरचे. पत्रकार त्याचप्रमाणे आमचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि उपस्थित सर्व मान्यवर. धनगरवाडी हे एक निमित्त आहेत, पण धनगरवाडीला सहकार्य करणारे जी काही गावं आहेत, आजूबाजूला मोठी मोठी गावं आहेत. श्रीरामपूर शहर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सक्रिय सहभाग घेऊन भाकरी आणून देत आहेत. श्रीरामपूर शहराच्या माता भगिनी, गोंधवणी शहर मोठं आहे गाव, इथं वाकडी गाव मोठं आहे, दत्तनगर, चितळी असेल, जळगाव असेल, दिघी आहे आपल्या शेजारी. दिघींनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आलेल्या वारकऱ्यांची व्यवस्था बऱ्याच वस्त्यांवर आणि दिघीकडे करतायत. खैरी निमगाव आहेत, आजूबाजूचे सर्वच गाव आहेत. राहता शहर सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत. काल साहेबांनी रोज फोन केला होता राहतेकरांना की जास्तीत जास्त भाकरी आपण या ठिकाणी पाठवाव्या, कारण समाज खूप वाढलेला आहे. इकडं राहता शहर आहे, या बाजूला श्रीरामपूर शहर आहे, मोठी मोठी गावं आहेत, आणि हा सगळा आपला बेटाचा परिसर आहे आणि खूप श्रद्धावान परिसर आहे. आणि मोठ्या श्रद्धेने भाविक या ठिकाणी येतात. त्यांची व्यवस्था करणं हे आपले कर्तव्य असतं. झटण्याकरता, कष्ट करण्याकरता हजारो तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सुंदर अशा प्रकारे आपण अन्नदानाची व्यवस्था करीत आहात, त्याबद्दल आपल्याला पुन्हा मी धन्यवाद देतो. श्लोक आहेत भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 6वा श्लोक. एतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्यनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. जे मतपरायण झालेले आहेत, जे भगवत भक्त आहेत, ते सर्व कर्म माझ्या ठिकाणी अर्पण करून मलाच म्हणजे सगुण परमेश्वराची जी उपासना करतात, निरंतर चिंतन करतात,
अशांचा मी उद्धार करतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थमय्या वेशित चेतसा. तेषाम अहम समुद्धार मृत्यू संसार सागरात. या मृत्यूरूपी संसार सागरातून मी त्यांना तारतो, पण कोणाला? जे अनन्य भावाने मला शरण येतात, माझ्यावर प्रेम करतात. प्रेम म्हणजे काय? प्रेम हा शब्दाचा विषय नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. अर्जुनावर कृष्णाचं प्रेम होतं, म्हणून भगवान कृष्णाने अर्जुनाचं सारथ्य केलंय प्रेमामुळं. प्रेमामुळे शक्य आहे. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, घोडी धुण्याचं काम केलं. प्रेमामुळे काही करतो मनुष्य. हायकोर्टाचे जज होते, न्यायाधीश. पोरगो होतं 5-6 वर्ष त्यांचं. रात्री झोपले, पोरगो लागलं रडायला मोठ्या मोठ्याने. 12 वाजता जज साहेबाला जाग आली. जज साहेब पत्नीला म्हणले, तुला काही कळतं का नाही? ते पोरगो रडत, त्याला शांत कर. ते पोरगो रडतं, मी काय करू म्हणले. धिकार रडते, खाऊ घाल त्याला म्हणे. काही चॉकलेट खातो का? चॉकलेट खाई ना. बिस्कुट खातो का? बिस्कुट खाई ना. पोंगा खातो का? पोंगा खाई ना. बुड्डीची पाल खातो का? तो काहीच काही ना. मोठा मोठा रडतोय. जज साहेबांनी विचारलं, तो का रडतोय? त्याला काय हवंय? तो म्हणतो, मला घोडा पाहिजे. आता कोण घोडं द्यायचं? झोपू द्या गपचूप, उद्या बघू. पोरगं झोपायलाच तयार नाही. पत्नीने असं करा ना, थोडा वेळ तुम्हीच म्हणा घोडा. पोरगं तर नादावलंय. जज साहेब झाले घोडा. पोरगं बसलं पाठीवर आणि हातामध्ये काठी घेऊन त्या घोड्याच्या टिरीवर मारतंय. आता ज्या न्यायाधीशासमोर एखादा अपराधी मनुष्य वर नजर करून पाहू शकत नाही, ते पोरगं टिरीवर काठी मारतंय. हे कशामुळे शक्य आहे? हे प्रेमामुळं. प्रेम आहे. ज्ञानेश्वर महाराज एक उदाहरण दिलं. बालक बापाचे ताटी रेगे आणि बापा तेच जेवू लागे, की संतोष लेणी वेगे मुखची उडवी. लहान मूल असतं, बापाबरोबर जेवायला बसतं. बापाच्या ताटात हातात घास घेतं, बापाच्या तोंडात घालतं. बाप आ करतो तो घास खाण्याकरता. तर ज्या हातामध्ये तो घास घेतलेला आहे, तो हात फार स्वच्छ आहे का? ते पोरग कुठं कुठं त्याने हात लावले, कुठं कुठं खेळलंय, मातीत खेळलंय, आणखी कुठं खेळलंय. लहान मुलं येतं, काय करतं? ते मुतं हातानं सारी होतं. ते हात धुतलेलं पण नाही. ते बापाच्या जेवायला बसलं, हातात घास घेतला आणि बापा आ करतो. बालक बापाचे ताटी रेगे आणि बापा तेच जेवू लागे, की संतोष लेणी वेगे मुखची ओढवी. बाप आ करतो, पुढे तोंड करतो. बापाला किळस का आली नाही? तर प्रेम आहे. प्रेमामध्ये दोष देखील गुण रूपाने वाचतात. आणि म्हणून प्रेम शब्दाचा विषय नाही. अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम. मग या प्रेमाचे जे काही लक्षणं आहेत, कारण शुद्ध प्रेम असल्याशिवाय अनन्य भाव होत नाही, आणि अनन्य भाव आल्याशिवाय भगवत कृपा होत नाही. मग एतु सर्वाणी कर्माणी मयि संन्यस्य मत्पराः अनन्य नैव योगेन माम ध्यायन्त उपासते. असं माझं ध्यान करायचं अनन्य भावाने. मग प्रेम कसं असावं? गुणरहितम कामनारहितम. प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार करायचा नसतो. गुणदोषाचा विचार प्रेमामध्ये आला तर ते प्रेम टिकत नाही. गुण म्हणून जर तुम्ही प्रेम केले आणि दोष दिसायला लागले, प्रेम टिकणार नाही. भक्ती सुद्धा सखाम उपासना करणारे जे भक्त असतात,
सकाम भक्ती करणारे त्याची कामना जर पूर्ण झाली नाही तर त्याचा जो भाव श्रद्धा असतो नष्ट होतो. कारण मी एवढी भक्ती करतो, एकाने माळच काढून टाकली. का हो, तुमच्या घरात माळ होती दिसत नाही, कुठे गेली माळ? नाही तुटली म्हणे. तुटली कशी काय? काहीतरी कारण असेल ना. बघा आमचे शेजारी कसे वागतात, काही खातात, काही पितात, कसे वागतात, काही बोलतात, तरी ते मजेत आहेत. मी एवढा देव करतो आणि देवाने असं केलं, टाकले तोडून. काय करते माळीची? हे का झालं? माळ घातली कोणत्या तरी उद्देशाने घातली. पंढरी गेला वारीला पंढरीला गेला आणि इकडं 25,000ची 50,000ची गाय मेली. पुढच्या वर्षी वारी बंद. का दिसले नाही वारीला? नाही, आपल्या पंढरीची वारी धार्जन नाही म्हणली. का? मी वारीला गेलो, इकडं म्हैस मेली. आता म्हशीचा त्या गाईचा आणि त्या वारीचा काय संबंध आहे? मेली असं कोणत्या कारणाने? पण भक्ती करीत असताना कुठला तरी उद्देश ठेवून जर तुम्ही भक्ती कराल आणि तो उद्देश जर पूर्ण झाला नाही तर श्रद्धा राहत नाही. भगवान सांगतात ही भक्ती मला मान्य नाही आहे. अशी भक्ती नसते आणि असं प्रेमही नसतं. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे ते प्रेम कधीच टिकत नाही. ती प्रेम नाही, ती वासना आहेत. विषय प्रेम हे कधीही गुणरहित नसतं. विषय चिंतन तमोगुणापासून निर्माण झालेले असतात आणि विषयावर प्रेम करणारा माणूस हा रजोगुणी असतो. भगवत प्रेम मात्र गुणरहित असतं. कामना ही रजोगुणोद्भव आहेत. अज्ञानी लोक कामनेलाच प्रेम म्हणतात. कुठल्याही प्रकारची कामना मनामध्ये न ठेवता केलेलं प्रेम हे विशुद्ध प्रेम असतं आणि कधीही नष्ट होत नाही. महाराज, कोणताही प्रसंग आला तरी या प्रेमाला तो नष्ट करू शकत नाही. हे विशुद्ध प्रेम आहे. हे भक्ताचं आणि भगवंताचं आहे. म्हणून प्रेम हे कामना रहित आहे. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम. प्रेम हे क्षणाला वर्धमान वृद्धिंगत होत असतं, वाढत असतं, कमी नाही होत. जे कमी होतं ते प्रेमच नसतं. बरं का? ज्याप्रमाणे गंगोत्रीवरून गंगेचा उगम झाला, हळूहळू गंगा थोडी थोडी मोठी होत गेली. समुद्रापर्यंत पोहोचेपर्यंत किती मोठी झाली? ती कमी झालीच नाही. प्रेमामध्ये प्रतिपदा आहेत, पौर्णिमा नाही. कारण पौर्णिमा आली की घसरण नाही. मग अशा प्रकारे या संसारामध्ये ऱ्हास होणारं प्रेम आहे. संसाराचे पदार्थच असे आहेत. सकाळी स्वयंपाक केला, संध्याकाळपर्यंत शिळा होतो. आणि त्या रसाद्वारे, त्या अन्नाद्वारे शरीर पोषण केलेलं आहे. हे शरीर टिकेल का? त्याचा पायाच मजबूत नाहीये. संसारामध्ये प्रेम टिकतं का? नवीन लग्न झालं त्यावेळेचं प्रेम, वर्ष 2 वर्षानंतरचं प्रेम, 10 वर्षानंतरचं प्रेम, मुलं बाळ झाले, नातू झाले त्यानंतरचं प्रेम, जेव्हा खोकायला लागतो, कप होतो कप. मज नाही हात पाय डोळा पडली झापळ, करणे बधीर झाले, वाचा बोले बोबळ, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूळ, श्वाना परी गती झाली अवघे करते हळहळ. सगळे हळहळ करायला लागते. तेव्हा ती पत्नी काय म्हणते? बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून या. या म्हाताऱ्यानं थुंकून सगळं घर नासवलंय, मेलत बरं होईल. ती बायको म्हणती, जी त्याच्याशिवाय क्षणभर सुद्धा राहत नव्हती. त्याच्याशिवाय क्षणभर राहत नव्हती आणि आता ती म्हणते मेलं तर बरं होईल.
नासिले घर तुमकोन या, मुलं जवळ येत नाही. हा जेवायला बसलेला असतो, त्याच्या तोंडून लाळ गळते. शेजारी नातू बसलेला असतो. नातू म्हणतो, आजोबा तुम्हाला कसं खावं अजून कळत नाही. आता याच्या बापाला ज्याने शिकवलं तो आजोबा, आणि त्या आजोबाला नातू म्हणतो तुम्हाला कसं खावं कळत नाही. अशाला हाय हाय करतात महाराज लोक. कमीत कमी ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ आहेत ना, तो नामस्मरण तरी करील, तो सप्ताहात येऊन बसेल. पण ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही अशा लोकांची काय स्थिती आहेत. एकदा एक म्हातारा भेटला, मला म्हटले महाराज काय करू, मुलाचं माझं पटत नाही, पत्नीचं माझं जमत नाही, सून बरं पाहत नाही, काहीतरी मार्ग सांगा. मी सांगितलं आमच्याकडे या वीणा वाजवायला बघ. त्या भानगडीत तर कधी पडलो नाही आपण. आता वीणा वाजवणं ज्याला भानगड वाटते त्यांनी बाकीच्या किती भानगडी केल्या असतील. आता सगळं जीवन भानगडीत गेलं, आता कुठं परमार्थ सुचतोय. करतोय हाय हाय, पत्नीचं माझं जमत नाही, पोराचं माझं पटत नाही, सून बरं पाहत नाही, लाता खातून तिथे राहतो. संसारामध्ये सुरक्षा कवच म्हणून कोश निर्माण केला या संसाराचा. कौशल्याने घर सुदृढपणे केले, दोन्ही दार लिंपून या आता गुंतू मेले. तो कोश किडा असतो, स्वतःच्या संरक्षणाकरता कोश तयार करतो, पण दोन्ही दरवाजे बंद करतो आणि गुंतून गुरपळून गुदमरून मरतो. तसा संसारी माणूस येत ना, असाच संसारात गुदमरतो तो. घर बांधायचं, थोडंफार कर्ज घेतलं, शेतात कपाशी केली, 10 एकर शेती होती, 10 एकर कपाशी, चांगली वाटली कपाशी. त्याला वाटलं एकरी 10 क्विंटल कापूस झाला तर 100 क्विंटल कापूस होईल 10 एकरात. 8,000 भाव मिळाला तरी 8 लाख रुपये होतील. त्यांनी अंदाज केला 8 लाखाचा. शेवटी कापूस झाला 25 क्विंटल. वर्षे 75 आणायची कुठून. शेतकऱ्यांना सगळे अंदाज हुकतातच. हातात काय महाराज, आई नको ते कर्ज करून बसले राहतो, पिटत नाही कर्ज. ते पिटण्याकरता आणखी कर्ज काढतो. नाहीच पिटलं तर मग 2 एकर विक्रीला काढतो. म्हणजे मनुष्य अडकत चाललं त्यामध्ये. कारण बाहेर पडायला जागाच ठेवलेली नाही त्याने. बाहेर पडायला जागा म्हणजेच परमार्थ आहे. कितीही टेन्शन मध्ये राहा तुम्ही, गीता वाचा, आपोआप टेन्शन मुक्त व्हा. गीता तुम्हाला सांगेल जन्माला येताना काही घेऊन आलेत का? नाही. जाताना काही घेऊन जाणार आहेत का? नाही. मग तू येताना काही घेऊन आला नाही, जाताना घेऊन गेला नाही, जाताना घेऊन जाणार नाही, आणि मग चिंता करतो कशाची? काय नुकसान झालं तुझं काही आणलंच नाही, नुकसान काय झालं? एवढा जरी भाव मनामध्ये निर्माण झाला ना, किती कर्ज असू द्या, टेन्शन आपोआप कमी होईल. अध्यात्मामध्ये शक्ती आहेत महाराज. एवढे लाखो लोक एक ठिकाणी एकत्रित येतात, हे वेळे नाही आहेत. काहीतरी समाधान मिळत असेल ना. का तुम्ही इथं आलात कामधंदे सोडून? कामं नाही तुम्हाला काही? केवळ भाकरी आमटी खायला काय घरी खायला मिळत नाही का? केवळ खाण्याकरता आलात असंही नाहीये. प्रत्येक मनुष्य घरी 2 टाइम जेवतोच. हा प्रसाद आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसादामध्ये प्रसन्नता असते. भोजनात प्रसन्नता पाहिजे. भोजनामध्ये 4 गुण असावे बरं का. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. स्वारूप्य म्हणजे रंग चांगला असावा. स्वारस्य ती भाजी रसदार असावी, त्यात जीवनसत्व विटॅमिन्स असावे. सुगंध, तिचा गंध चांगला असावा. स्वादिष्ट, चव चांगली असावी. खाणाऱ्याला भूक लागली असावी. वाढणारा आदर करणारा असावा. स्वयंपाक करणारी सुगरण असावी. मग त्या खाण्याचा आनंद आहे. एका सुगरणीने खिचडी बनवली. तळाला जळकेवाडी, मध्ये चिखलवाडी, वर तांदूळवाडी. खाणाऱ्याने काय करायचं?
स्वयंपाकाने सुगरण पाहिजे महाराज. ते भगवंताच्या चिंतनात केले असेल तर आणखी त्याचा आनंद आहे. या ठिकाणी भगवंताच्या चिंतनातला हा प्रसाद आहे. इथं आलेल्या भाकरी ज्या माता बहिणींनी थापलेल्या आहेत ना, त्या भाकरी थापताना तिच्या मनामध्ये या भाव आहेत की आज मी बनवलेली भाकर ही सप्तात जाणार आहे. आणि सप्तामध्ये असणाऱ्या वारकऱ्याच्या मुखात जाणारे ते संस्कार आहेत महाराज. मानसशास्त्र काय सांगतं? वर्णन आहेत. जे अन्न तुम्ही सेवन केलं त्याचे 3 भाग झाले. स्थूल भाग, मध्य भाग, सूक्ष्म भाग. अध्यात्माच्या दृष्टीने सांगतोय. डॉक्टर त्याचे वेगळे कारण सांगतो. इथे डॉक्टर बसलेले आहेत, पण मी अध्यात्माच्या दृष्टीने सांगतो. स्थूल भाग जो आहे, जो शरीराला आवश्यक नाहीये, तो मलमूत्राद्वारे विसर्जित होऊन बाहेर पडला. मग त्यामध्ये असणारे जीवनसत्व, विटॅमिन्स आहेत, त्याद्वारे शरीराचं पोषण होतं. मग शरीरामध्ये सप्त धातू सांगितलेले शास्त्रकारांनी: रस, रक्त, मांस, अस्थि, नाडी वगैरे. हे जे सप्त धातू आहेत याचं पोषण त्या अन्नामध्ये असणारे जे जीवनसत्व आहेत त्याच्याद्वारे होते. आणि तिसरा भाग आहे सूक्ष्म भाग. मन सूक्ष्म भागस्यात. या सूक्ष्म भागापासून मन बनतं. तुम्ही ज्या संस्काराचं अन्न सेवन कराल तसं तुमचं मन होतं. अन्नमयम सौम्य मना, हा अध्यात्माचा सिद्धांत आहे. म्हणून सात्विक अन्न का सेवन करायचं? शास्त्रामध्ये मांसाहार निषेध का सांगितला? डॉक्टर सांगतात मांसाहार करायला सांगतात, कारण तुमच्या शरीरामध्ये ज्या घटकाची गरज आहे ते लवकर मिळतं मांसाहारातून. डॉक्टरांचंही म्हणणं आहे. पण शास्त्र सांगतं मांसाहार करू नका. का करू नका? तर त्या जीवाची हत्या केलेली आहे. तो जीव मारलेला आहे. जगावं प्रत्येकाला वाटतं. ज्याला जगावं वाटतं त्याला तुम्ही ठार मारलंय आणि त्याला ठार मारून ते तुम्ही खातायत. मग कोणाला तरी दुःख देऊन जर तुम्ही अन्न सेवन करीत असाल तर तुमच्या रक्तामध्ये ते संस्कार येणार आहे. मग परमार्थ करणाऱ्याने मांसाहार करू नये. मांसाहाराचा निषेध याकरता सांगितला कारण संस्कार महत्वाचे आहेत. कोणत्या संस्काराचं आपण अन्न सेवन करू? एकदा रामदास स्वामींना एका माणसाने आमंत्रण दिलं भोजनाचं, शिष्यगणासह. पुरणपोळीचा स्वयंपाक केला, 6 रुपयाला चांदीच्या वाट्या, सुंदर अशा प्रकारे गावरान तूप जेवण झालं. रामदास स्वामी जेवलेत, शिष्य जेवलेत. जेवता जेवता एका शिष्याने एक वाटी आपल्या झोळीत टाकली. त्या घर मालकाने वाट्या मोजले, एक वाटी कमी भरली. घर मालक म्हणला, महाराज तुमच्या शिष्याने आमची एक वाटी चोरली. स्वामी म्हणले, तुला जर चोरीचा आरोप करायचा होता मग जीव कशाला घातला बाबा? एकीकडे जीव घालतो, दुसरीकडे चोरीचा आरोप करतो. म्हणलं नाही महाराज, आरोप नाही, एक वाटी कमी भरली. मग मोजून पा परत. मी अनेक वेळा मोजली, म्हणे कमीच भरत आहे. अशा कुठे पडलेली? तो म्हणला, महाराज माझा एक असा प्रश्न आहे. ठीक आहे, नसेल चोरली कोणी, पण चुकून जर झोळीत गेली असेल तर झोळ्यात तपासून पाहिलं का हरकत आहे? मी म्हणत नाही चोरी केली, पण चुकून गेली असेल. झोळ्यात तपासल्या. झोळ्यात तपासल्यानंतर एका शिष्याच्या झोळीमध्ये वाटी सापडली. हे बघा महाराज, आपले शिष्य वाटी सापडली. रामदास स्वामीला असं होणारच नाही. अहो होणार नाही, पण घडलंही नाही. प्रत्यक्ष प्रमाणात आणखी कोणतं प्रमाण पाहिजे? स्वामी म्हणले, अशी बुद्धी माझ्या शिष्याला का झाली? तू जे अन्न माझ्या शिष्यांना खाऊ घातलं ते कुठून आलं? निश्चित अन्न चोरीच असलं पाहिजे. तो नाही म्हणले मी विकत घेतलंय. विकत घेतलं, पण कोणाकडून घेतलं? तो म्हणला चोराकडून घेतलं. मग ते मार्केटच्या भावात मिळालं असेल का? बरं, चोराने मार्केटच्या भावाची अपेक्षा करावी का?
ते संस्कार त्या अन्नात आले, तशी बुद्धी झाली. अन्नमय सौम्य मना, हा अन्नाचे संस्कार मनावर होतात असं अध्यात्मशास्त्र सांगतं. विज्ञान काय सांगतो? जगदीशचंद्र बोस यांचं मत सांगतो. जगदीशचंद्र बोस जे वैज्ञानिक होऊन गेले, त्यांनी एक मत मांडलेलं आहे. आपण शाळेमध्ये अभ्यासलं असेल, वनस्पतींना भावना असतात, हे मत जगदीशचंद्र बोस यांनी मांडलेलं आहे. पण तेवढंच मत नाही जगदीशचंद्र बोस यांचं. त्याच्या पुढचं मत सांगतो मी तुम्हाला. जगदीशचंद्र बोस यांनी संशोधनातून हे सिद्ध केलं की निर्जीव पदार्थाला सुद्धा भावना असतात. तो निर्जीव पदार्थाला भावना कशा काय असते? याचा जीवच नाही. जगदीशचंद्र बोस यांचं मत असं आहे की जगामध्ये निर्जीव पदार्थच नाही. त्याचं कारण त्यांनी सांगितलं. काय कारण सांगितलं? पदार्थाचा जो परमाणू आहे, त्या परमाणूमध्ये विज्ञान 3 घटक मांडतं: प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. त्यामध्ये इलेक्ट्रॉन जे असतात ते इलेक्ट्रॉन फिरत असतात. इलेक्ट्रॉन मध्ये स्पंदन क्रिया असते. स्पंदन क्रिया ही निर्जीव पदार्थ असू शकते का? आपण पदार्थाला निर्जीव म्हणतोय, पण त्या पदार्थाचा असणारा जो परमाणू आहे, त्या परमाणूमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहे, ते इलेक्ट्रॉन जर भ्रमण करतायत, तर भ्रमण करण्याकरता त्याला ऊर्जेची आवश्यकता आहे. ऊर्जा नसताना ते परमाणू भ्रमण करूच शकत नाही. ती ऊर्जा आली कुठून? परमाणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन मध्ये भ्रमण करण्याकरता ऊर्जा कुठून आली? याचा अर्थ ते निर्जीव नाही आहेत. आणि जी वस्तू निर्जीव नाही तिला भावना असतात. याच्यावर एक प्रयोग केला होता त्याने. काही धातूंवर काही विषारी पदार्थाचा प्रयोग केल्यानंतर त्या धातूमध्ये असणारे जे काही परमाणू आहेत, त्या परमाणूचे इलेक्ट्रॉन आहेत, त्यांची स्पंदन क्रिया बंद झाली. आणि पुन्हा अशा काही रसायनाचा प्रयोग केला की अगोदर टाकलेल्या रसायनाचा नाश करणारे परत स्पंदन क्रिया चालू झाली. एक आणखी प्रयोग त्यांनी केला. एका परीक्षा नळीमध्ये सज्जनाचे श्वास भरले, दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये दुर्जनाचे श्वास भरले. एका माणसाने जीवनात कधीच पुण्य कर्म केलेलं नाहीये, कधीच चांगलं वागलेलं नाहीये, कोणाबद्दल चांगलं बोललेलं नाहीये, असा एक अति वाईट विचाराचा मनुष्य, त्याचे श्वास एका परीक्षा नळीमध्ये भरले. आणि दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये अशा माणसाचे श्वास भरले की ज्याने जीवनामध्ये कोणाबद्दल वाईट चिंतन देखील केलेलं नाही. वाईट करणं हा भाव तर पुढे आहे, वाईट तर केलंच नाही, पण मनामध्ये सुद्धा वाईट विचार केला नाही, असा एक माणूस शोधला. आणि त्याचे श्वास दुसऱ्या परीक्षा नळीमध्ये भरून एका प्राण्याच्या शरीरावर त्याचा प्रयोग केला. ते श्वास, सज्जनाचे श्वास जेव्हा त्या प्राण्याच्या शरीरावर सोडले, त्यावेळेला त्या श्वासाचा कुठल्याही प्रकारे विपरीत परिणाम झालेला दिसला नाही. पण दुर्जन व्यक्तीचे श्वास जेव्हा त्या प्राण्याच्या शरीरामध्ये सोडले आणि त्या प्राण्याचा अभ्यास केला, त्या अभ्यासातून या लक्षात आलं की त्याच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम झालेले होते. वाईट विचाराच्या माणसाच्या श्वासाचा सुद्धा परिणाम होतो महाराज. हे आजचं विज्ञान सांगतायत. आपले ग्रंथ काय सांगतात? श्रीमद भागवतामध्ये प्रथम स्कंदामध्ये वर्णन आहे, राजा परीक्षिती शिकार करण्याकरता गेला असताना तहान लागली. एक झोपडी दिसली, त्याला म्हटलं चला इथं पाणी मिळेल. त्या झोपडीमध्ये एक साधू होते, एक महात्मा होते, डोळे बंद करून ध्यानस्थ बसलेले होते. राजाने पाणी मागितलं, पण ते पानावर नव्हते. राजाला राग आला. कोण बाबा आहे हा? मी एक राजा आहे, वास्तविकाने माझं स्वागत करायला पाहिजे होतं. स्वागत तर केलं नाही, डोळे बंद करून बसलायत, ध्यानाचं नाटक करतोय.
याचा भेद पाहतो म्हणजे काय समजतो स्वतःला. तिथं मेलेला साप पडलेला होता. तो मेलेला साप धनुष्यबाणाच्या टोकाने उचलला आणि त्या साधूच्या गळ्यात घातला, निघून गेला. मी कथेत वेळ घेणार नाही, त्याचं सार आपल्याला पाहिजे फक्त. पण जेव्हा तो परीक्षित घरी आला आणि त्यांनी डोक्यातला मुकुट खाली ठेवला, तेव्हा त्याला त्या प्रसंगाचं स्मरण झालं आणि पश्चाताप झाला. आपण हे काय केलं? एक साधू आहेत, बसले ध्यानस्थ, आपण आलो त्याला भान नव्हतं, आपण त्याच्या गळ्यामध्ये साप घालण्याची काय गरज होती? परीक्षितीला पश्चाताप झाला. मग आता पश्चाताप करतोय, मग त्यावेळेला तशी बुद्धी का सुचली? हे विचार तेव्हा का आले नाही? याचं कारण, जो मुकुट त्या परीक्षितीने डोक्यात घातलेला होता, तो मुकुट होता जरासंधाचा. भीमाने जरासंधाला मारल्यानंतर तो मुकुट नकुल सहदेवाला खूप आवडला होता आणि तो मुकुट घेऊन ते आले. तो खोलीमध्ये यांनी पाहिला, सुंदर होता म्हणून डोक्यात घालून निघाला. पण वाईट विचाराच्या माणसाचा स्पर्श झालेल्या वस्तूत सुद्धा त्याचे संस्कार असतात, असं भागवत सांगतं. आणि आजचं विज्ञानही तेच सांगतंय. म्हणून मी जगदीशचंद्र बोस यांचं उदाहरण सांगितलं की त्यांनी वाईट विचाराचा मनुष्य आणि सज्जन मनुष्य यांच्या श्वासावर प्रयोग केला आणि ते श्वास एका प्राण्याच्या शरीरात सोडून त्याच्यावर अभ्यास केला. तर त्यातून हे सिद्ध झालं की वाईट विचाराच्या माणसाच्या श्वासात सुद्धा दोष आहेत, वाईट विचाराच्या माणसाच्या दृष्टीत सुद्धा दोष आहेत. आपल्याला दृष्ट काढण्याची पद्धत काय बरं? पोरगं रडतोय, डॉक्टरकडे नेलं, रडायचं थांबत नाही. सासू म्हणले कशाला डॉक्टर घेऊन गेली होती? ते शेजारी किती वेळचे टका 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 पाहत होते. दृष्ट काढ. दृष्ट काढल्याबरोबर पोरग हसायला लागलं महाराज. काहींच्या दृष्टीत विष आहेत, काहींच्या वाणीत विष आहेत महाराज. जे तर बोलतील तर आगच चोकतील. काहींचं आडनावे आगला, काहींचं आडनाव आग लावे असतं, बाई खरोखर आग लावतात. एखाद्याच्या घरी गेले 2 तास त्या घरात जाऊन बसले ना, पुन्हा एकमेकाचं काही ताळमेळ लागून द्यायच नाही. असे काही आग लावे लोक असतात. वाणीत विष, काहींच्या दृष्टीत विष. काही लोक बघा, एखाद्या ठिकाणी स्वयंपाक चालू असताना जर त्यांनी डोकावून पाहिलं, किती जाळ लावा, डाळ शिजणारच नाही. काय दृष्टी आहे? वाणीत दोष, दृष्टीत दोष. संतांच्या दृष्टीमध्ये काय? जय जयो सिद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. आनंदाचा वर्षाव करणारी दृष्टी संतांची असते. मी सांगत होतो अन्न पवित्र असावं, आणि ते पवित्र अन्न कसं असावं हे जाणून घ्यायचं असेल, सद्गुरू गंगागिरी महाराज सप्तात यावं. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. अन्नदानही सुंदर चालू आहेत. प्रेम हे कसं आहे? प्रतिक्षणम वर्धमानम, क्षणक्षणाला वृद्धिंगत होणारं प्रेम असतं. इतर गोष्टी अशा असतात, साध्य प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची गरज क्षीण होते, कामना शिल्लक राहत नाही. एखादी वस्तू, समजा एखाद्याला नोकरी करायची आहे, नोकरीची इच्छा आहे, मग तो त्याकरता अभ्यास करतो, ग्रॅज्युएशन करतो. ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर मग इच्छित नोकरी प्राप्त झाल्याच्या नंतर त्याची ती वासना शांत होऊन जाते. म्हणजे साध्य प्राप्त होईपर्यंत, विवेक वैराग्य कुठपर्यंत आहेत? मोक्षापर्यंत. साधकाची इच्छा काय आहे? भक्ताची इच्छा काय आहे? जिज्ञासू भक्ताची इच्छा काय आहे? की या भवबंधनातून, संसार बंधनातून मी मुक्त व्हावं. तेत वैराग्य विवेकसी जाटे बंध मोक्षेसी वृत्ती तिये आवृत्तीसी बुडून जाय. वैराग्य कुठपर्यंत आहे? आता मोक्ष प्राप्त झाला, काय गरज नाही.
अविद्येचा नाश झाला, इच्छा राहिली नाही. पण प्रेम तसं नाही आहे. प्रेम हे वाढत जातं, कमी होतच नाही. पर्यंते सदा तेची परी भोगी नवी नवी रुची. अमृतानुभवामध्ये वर्णन आहे, नवी नवी रुची. संसारातल्या पदार्थाला वीट येतो, किती आवडणारा पदार्थ असू द्या. एखाद्याचा गुलाबजाम आवडतो, वाडा गुलाबजाम 2 खाल्ले, 4 खाल्ले, 8 खाल्ले, 10 खाल्ले, पोट भरलं. आता नको नको नाही, अजून गॅस 2. आता आनंद मायनस व्हायला लागला. आणखी 2 घ्या, आणखी मायनस व्हायला लागला. आणखी 2 घ्या, आता ओकरीच येईल. संसारामध्ये कुठलाही पदार्थ प्राप्त झाल्याच्या नंतर हळूहळू हळू त्याबद्दलची वासना शांत व्हायला लागते. पण परमार्थातलं प्रेम असं आहे, वीट नाही पांडुरंगी वाढे आर्तंगिते. याचं वीट कधी येत नाही, उलट प्रेम वाढत जातं. विटेशे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावी. या भक्तिरसाचा कधीच वीट येत नाही महाराज. अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते. या विशुद्ध प्रेमामध्ये उतार चढ नाही आहेत, संसारातील प्रेमामध्ये उतार चढ आहेत. कारण कुठल्या तरी स्वार्थापोटी केलेलं प्रेम आहे, त्याच्यामध्ये उतार चढ आहेत. मी सांगितलं, गंगेचा उगम झाला हिमालयातून, समुद्राला जाईपर्यंत ते वाढतच गेले. गोदावरी आपले ब्रह्मगिरी उगमस्थान आहेत, किती छोटीशी आहेत. नाशिकमध्ये किती छोटी आहेत, थोडी मोठी नाशिकमध्ये झाली. आपल्याकडे आणखी थोडी मोठी झाली. पुढे गेल्यानंतर समुद्राला जाईपर्यंत मोठी मोठी होत आहेत. आणि म्हणून प्रेम हे कसं असतं, प्रतिक्षणम वर्धमानम. क्षणक्षणाला वर्धमान होणारी, वाढणारं असणारं प्रेम असतं. हे भक्ती प्रेम आहे. नवल भजनाची परवडी आवडीते प्रसवे आवडी. क्षणोक्षणी चढोचढी नित्य नूतन गोडी प्रेमाची. नित्य नूतन गोडी आहे, दररोज नाविन्य आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारचं असणार एक भक्ती प्रेम आहे. या ठिकाणी मान्य सुजय दादा उपस्थित आहेत आणि त्यांना पुढं घाई आहेत, म्हणून ते 2 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करून ते जाणार आहेत. माईक द्यायला नाही.